त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हा. आणि चला खरं तर विनंती असेल नेक्स्ट बॅट्समन सुद्धा तुम्ही रेडी ठेवायचं पहा, कारण जशा रीतीनं फलंदाज बाद होईल त्वरित नवीन फलंदाज जो कोणी असेल मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल करा. आणखी एक मॅच सेमीफायनलची देखील आज आपल्याला खेळवायची आहे. बालादादा आपल्या समोर जॉईंट होतील, त्यांचं देखील करूया स्वागत. 3 षटकांचा सामना, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. सागर आणि प्रकाश असे 2 ऑफिशियल बॅट्समन खेळपट्टीकडे दाखल होताना पाहायला मिळतील. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 चं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रवीणला आपण पाहू शकाल. कोण इथून जिंकेल, कोण या स्पर्धेमध्ये या ट्रॉफीचा हकदार बनेल आणि मग कोण खरं तर या स्पर्धेमध्ये आपलं नाव टिकून ठेवेल आणि कोण या स्पर्धेच्या बाहेर फेकला जाईल. करो या मरो, डू ऑर डाय अशी परिस्थिती आता या मॅचची आपल्याला पाहायला मिळेल. इथून जिंकेल तो यशस्वीरित्या स्पर्धेमध्ये फिक्स राहील, इथून जो हारेल तो या स्पर्धेच्या बाहेर. पंचांचा ग्रीन सिग्नल, सामन्याला सुरुवात. सलामीची जोडी सागर इज ऑन द स्ट्राइक राईट, गोलंदाज प्रवीण होईल सज्ज. पहिलाच बॉल, डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. यस ओके पंच, निर्धाव चेंडूची सांगता होताना अगदी आपण पाहू शकाल. पहिलं षटक, पहिलं सत्र, पहिलं पूर्वार्ध आणि प्रवीणला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. रिव्हर्स शॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. 3 षटकांचा सामना, हवेमध्ये बॉल, झेलची संधी. 2 क्षेत्ररक्षक अगदी झेल खाली आले आणि इथून मात्र जीवनदान मिळेल फलंदाज सागर याला. सिंगल कंप्लीट केली जाते, स्वतःच आणि संघाचं अकाउंट मात्र इथून ओपन केलं जाईल. फलंदाज सागरला बडबातोय. क्षणाला कलाकारांच्या गोलंदाज प्रवीण पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये आणि इथून मात्र डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. कोपऱ्याची वाडी टीमचा खरं तर सकाळपासून अगदी आपण खेळ पाहतोय. पूर्णपणे गोलंदाजीच्या ताकदीवरती खरं तर अद्याप ते 2 सामने जिंकून अगदी इथवर प्रवास केलाय. सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने 2 दफा दापटल्यावरती पाहायला मिळतील. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पहिलं सत्र, पहिलं षटक, पॉवर प्लेची ओव्हर आणि त्यामध्ये काय दमदार कामगिरी पहा. फुलटॉस बॉल, अगदी गती या बॉल वरती आपण पाहिली. फलंदाजाला समजून आला नाहीये आणि इथून मात्र सागरला अगदी पूर्णपणे रोखलं गेलंय. सागरला इथून खरं तर पूर्णपणे जकडून ठेवलं गेलंय प्रवीणच्या माध्यमातून. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न, मिडॉनला फिल्डर आहेत. जेलची संधी, संधीचं केलंय सोनं. पहिला धक्का, पहिला हादरा. बॅटिंग करत असताना संघ आपण पाहतोय जांभिवली ठाकूरवाडा टीमला. फलंदाज अगदी आपण पाहू शकाल सागर मैदानाच्या बाहेर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या जमली फक्त आणि फक्त 2 धावा. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सेकंड ट्रम्प कार्ड यूज केला जाईल कोपऱ्याची वाडी टीमचा. शिवाजीने आपण पाहू शकाल. न्यू बॅट्समन 1 डाउनिंगच्या ॲक्शनमध्ये. इन ॲक्शन नंबर 3 नॉन स्ट्राईकला चंदूला आपण पाहतोय नवीन फलंदाज. स्ट्राईक एंडवरती प्रकाशला अगदी आपण पाहू शकाल. सेकंड ओव्हर गोलंदाज सज्ज.
शरीराला स्पर्श करत एक धाव सोडण्याचा प्रयत्न, पंचांचा सिग्नल येईल. लेग बायची सुरुवात, सिंगल धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि त्या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती अगदी आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरा शिवाजी या नामप्रमाणे बॉलिंग ट्रॅकवरती अगदी पूर्णपणे गोलंदाजीची ताकद, पूर्णपणे अगदी चांगली बॉलिंग लाईन या टीमची आपल्याला सकाळची सदरपासून पाहायला मिळते. डीप पॉइंटला ही चुकी, जिथे होती सिंगल तिथे कंप्लीट केलं तब्बल 2 धावा आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 रन्स, 5 धावा पटलावरती. चुकी झाली होती परंतु तदनंतर बॅकअप अगदी दिलं कव्हरच्या फिल्डर्सनं. कव्हरचा फिल्डर डीप पॉइंटला ट्रॅव्हल होताना अगदी आपण पाहिला आणि त्यानंतर मात्र त्या धावा अगदी वाचवल्या गेल्या. इट्स अ वाईड बॉल, एक्स्ट्राची धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते आणि या एक्स्ट्राच्या धावेने संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती आपण पाहू शकाल. 6 रन्स ऑन दी बोर्ड, 6 धावा धावपटल्यावरती अगदी आपण पाहतोय. ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, वारंवार मोठे फटके सजवण्याचा प्रयत्न इथून केला जातो परंतु बॅट आणि बॉलचा इथे संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती, धावसंख्या स्थिरावताना 6 या आकड्यावरती आपण पाहू शकाल. चंदूला आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती. अगदी खेळ साकारताना गुडगा टेक तमाशा दाखवायचा होता परंतु फिल्डर आहेत तैनात. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील वेगानं कंप्लीट केल्या जात आहेत. चांगला थ्रो, चांगलं कलेक्शन, मिळतील 2 या 2 धावेनं संघाची धावसंख्या 8 रन्स ऑन दी बोर्ड, 8 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. दुसरं षटक, 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि अद्याप 2 चेंडूचा खेळ मात्र आहे बाकी. गोलंदाज शिवाजी पुन्हा एकदा राईट टर्म ओव्हर दी विकेटनं मारा करत असताना यावेळेस देखील आउटसाइड ऑफ दी ऑफ स्टंपच्या काहीसा बाहेर हा बॉल ठेवला गेलाय आणि त्यानंतर आपण पाहतोय हा देखील डॉट बॉल अगदी आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील 3 षटकांचा सामना, कशा रीतीने धावा जमतील. दोन्ही संघ ताकदवर संघ आणि अटीतटीची ही लढत. दुसऱ्या ओव्हरचा शेवट केलं गोड. फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपण पाहिले चंदू यांना आणि त्याच्या बॅट मधून आले 1 बाउंड सीमा पार चौकार. अगदी क्रिकेट हे हार आहे, जीत आहे. एखादा संघ हारेल तेव्हाच तर दुसरा संघ जिंकेल. आज हार आहे, उद्या जीत नक्कीच असेल. प्रयत्न तुम्ही सोडू नका. आयुष्यामध्ये किती वेळाही पराभूत झालात परंतु ती ऊर्जा घेऊन पुन्हा स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न मात्र तुम्ही करा. आणि इथून चौकार आलाय प्रकाश बॅटमधून, हा येतोय तडाखा. शॉर्ट पिचचा बॉल ऑफ साइडला डीप पॉइंटला फटका सजवलाय. झेलची संधी, झेल जमिनीला जाणवताना पाहायला मिळते आणि तत्पर मात्र वेगानं 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेने संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती अगदी आपण पाहू शकाल. तिसरं षटक, अंतिम षटक, पहिलं सत्र, पहिलं पूर्वार्ध बॅटिंग करत असताना जांभिवली ठाकूरपाडा टीम आपल्याला पाहायला मिळते. तर एका बाजूला गोलंदाजी करत असताना अगदी कोपऱ्याची वाडी टीम, उंची जास्त लांबी कमी, जजमेंट चुकलंय. सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरित्या कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावेने धावपटलावरती 20 धावा जोडल्या जातील. आता येणारे 3 बॉल शिल्लक असतील. 3 बॉलमध्ये 2 मोठे फटके तरी एक्झिक्यूट करणं अगदी गरजेचं ठरेल. कारण 3 षटकं म्हटली तर 30 ते 35 धाव्यांचं टार्गेट सेट करणं अगदी इम्पॉर्टंट ठरतं. मग तेव्हा खरं तर
धाबा डिपेंड करण्यामध्ये अगदी यशस्वी होताना संघ पाहायला मिळतो, परंतु इथून कशा रीतीनं सामना रंगताना पाहायला मिळेल, कशा रीतीनं धाबा जमतील. ऑफसाईडला चांगला फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत तैनात, आउटफील्ड स्लो आहे आणि तत्पर मात्र मिळत आहेत 2 धाबा. प्रकाशच्या बॅट मधून जर षटकार आला तर अनिल ठाकरे यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल प्रकाशसाठी. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम मान्यवर अतिथी इथून मात्र करताना पाहायला मिळतीय. 22 रन्स, 22 धाबा धापटलावरती. इथे फटका फसला, पारितोषिकासाठी फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय, धक्का बसतोय. स्वतःच्या फॉलो मध्ये चेंडू कलेक्ट केला गेलाय, गोलंदाज आपण पाहतोय लंकेशच्या माध्यमातून आणि इथून मात्र मिळते सफलता. फलंदाज बाद. दोन धाबा कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न, 3 धाबा देखील कंप्लीट केल्या जात आहेत आणि पहिल्या सत्राची समाप्ती झाली आहे आणि धावा संख्या जमली आहे. बॅटिंग करत असताना जांभिवली ठाकूरवाडा टीमच्या टोटल 25 धाबा धावपटलावरती. नारे 18 बॉल 26 धावांचं टार्गेट, 26 धावांचं लक्ष. आता बॅटिंग करताना संघ पाहायला मिळेल कोपऱ्याची वाडी संघ. नेक्स्ट टीम आम्ही विनंती करू, जांभिवलीपाडा टीम आपण आपले सर्व सेना घेऊन रेडी राहायचं. पहा जांभिवलीपाडा संघ आपले 11 खेळाडू घेऊन आपण खरं तर अगदी रेडी राहायचं आहे. नेक्स्ट मॅच अगदी सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम 4 मधील 2 संघ खेळ साकारताना पाहायला मिळतील आणि मग या सर्व गोष्टी अगदी आपल्याला पाहायला मिळतील. 18 बॉल 26 ची गरज आणि कशा रीतीने धावा जमतील, कशा रीतीने धावा रोखल्या जातील हे अगदी आपण नेक्स्ट इनिंग मध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत देऊया संधी पुन्हा एकदा डीजे. जवेंची गरज, कोण सुपर 4 मध्ये दाखल होईल, कोण जांभिवलीपाडा टीम समोर नेक्स्ट मॅच मध्ये इथून फाईट करेल. 18 बॉल 26 जवेंची गरज,
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कर्मवीर आणि धर्मवीर असे दोन ऑफिशियल बॅट्समन प्रवीण आणि शिवाजी अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती पहिला ट्रम्प कार्ड यूज केला जाईल जांभिवली ठाकूरवाडा टीमचा. अगदी अप्रकाशला आपण पाहू शकाल. 18 बॉल 26चं समीकरण. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती प्रकाशला आपण पाहतोय. समोर फलंदाज सलामीवीर स्ट्राइक एंड वरती शिवाजीला आपण पाहू शकाल. पहिलाच बॉल ऑफसाईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये आणि तदनंतर हा मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडून सुरुवात केली जाते. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात बॉलिंग टीमची आपण पाहतोय. पॉइंटलाच केली आहे चुकी. सिंगल कंप्लीट. बॅकअप अगदी चांगलं मिळतंय आणि तदनंतर मात्र चेंडू फील्ड केला जातोय. मिळते सिंगल स्वतःच आणि संघाचा अकाउंट ओपन करताना शिवाजी यांना आपण पाहू शकाल. आणि तपी स्ट्राइक रोटेट होताना पाहायला मिळेल. प्रवीण अगदी स्ट्राइक एंडवरती दाखल होतोय. उत्तरार्धामध्ये कशा रीतीने मॅच रंगली जाईल, कशा रीतीने धावा येतील. रिक्वायर रन रेट आपण पाहिला 9.38ची सरासरी प्रति षटकामागे राखावी लागेल. आणि मग या सर्व गोष्टी लोवर फुल टॉस अलॉंग दी कार्पेट. डीप मिड विकेटला फिल्डर आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. केली आहे चुकी. उत्तरार्धामध्ये अशा चुका, अशा एक्स्ट्राच्या धावा खर्च करणे, मग त्या धावा कितपत योग्य ठरतील आणि इथून मात्र येतोय चौकार. चौकार आलाय. फिल्डिंग डिपार्टमेंटच्या वारंवार चुका. पहिला बॉल देखील आपण पाहिला पॉइंटच्या रिझन मध्ये जिथे फिल्डरनं चुकी केली. तरंतरच्या बॉलवरती डीप मिड विकेटला चौकार येताना आपण पाहिला आणि यावेळेस मात्र 2 धावा येत आहेत. 7 रन्स ऑन दी बोर्ड. 7 धावा दापटल्यावरती अगदी पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 7 धावा दापटल्यावरती 26 धावांचं टार्गेट. 19 धावांची आणखी गरज नाही. बॉल 14 बॉल 14 चेंडू 19 धावा असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. जांभिवली ठाकूरवाडा टीमना सामना जिंकला तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज. परंतु अशा चुका जर घडल्या तर मग या सामन्यापासून तुम्हाला दूर निश्चितच व्हावं लागेल. जिथे सिंगल असते तिथे वारंवार डबल ट्रिपल 3 धावा खर्च होताना पाहायला मिळतात आणि इथून मात्र पहिलं दशक कंप्लीट होताना संघाची धावा संख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. येणारे 13 बॉल्स आणि 16 धावांची आणखी गरज. स्ट्राइक एंडवरती पुन्हा एकदा शिवाजी खेळ साकारताना पाहायला मिळेल. प्रवीणची दमदार कामगिरी आपण पाहिली. अद्याप 3 चेंडू त्यांना फेस केल्याने 9 धावांचं योगदान अगदी टीमसाठी दिलंय. नानाश्री यांना आपण पाहतोय. त्यानंतर अनंत कामंडा सर, नाना शीद यांना आपण पाहतोय आणि 2 ऑफिशियल अंपायर खरं तरी स्पर्धा अगदी कालच्या दिवसापासून कव्हर करतायत. अगदी चांगली पंचांची कामगिरी त्यांच्या माध्यमातून अगदी केली जाते. षटक क्रमांक पहिलं समाप्त आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना धावासंख्या जमली. 11 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ द विकेट एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 11 धावा दापटल्यावरती आता येणारे 12 बॉल आणि ज्यामध्ये गरज आहे 15 धावांची. बारा चेंडू 15 धावा समीकरण आता थोडंसं खरं तर सोपं ठरत चाललंय. फिल्डिंग डिपार्टमेंटच्या झालेल्या चुका, डीप मिड विकेटला आलेले एक चौकार, पॉईंटच्या एरियामध्ये चुकी आपण पाहिली आणि मग बरेचशा धावा एक्स्ट्राच्या खर्च होताना आपण पाहिल्या. सेकंड ओव्हर
आकाश आल्या बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल. पॉइंटला फिल्डर आहे तैनात. सिंगल कंप्लीट केली जाते आणि या सिंगलच्या मध्ये 12 रन्स. 12 धावा पटल्यावरती पाहायला मिळेल. 11 चेंडू 14चं समीकरण. सिंगल डबलनं सुद्धा सामना आता योग्य रीती बॅटिंग टीम संपवू शकते. आता त्या सिंगल डबल देखील रोखणं अगदी अनिवार्य ठरेल. अगदी इम्पॉर्टंट ठरेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. प्रवीणला आपण पाहू शकाल स्ट्राईक एंडवरती दाखल होताना. चांगला फटका. प्रहार केलाय. एफर्ट चांगले आहेत आणि सक्सेसफुली बॉलला टिपलाय. धक्का क्रमांक पहिला. आता या विकेटचं महत्व पाहिलं होतं. फिल्डर तिथे तैनात होते लॉंगॉनच्या रिजन मध्ये. सागर वाघ आणि त्याने खरं तर झेल टिमलाय आणि पहिला धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या कोपऱ्याची वाडी टीमला. फलंदाज आपण पाहतोय प्रवीण याच्या रूपानं. पहिला गडी गारत लंकेश आलाय. स्वतः संघाचा सेनापती स्वतः कर्णधार आता यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. 10 बॉल 14चं समीकरण. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आकाशला आपण पाहू शकाल. लेफ्ट हँड बॅट्समन डावखुऱ्याचा फलंदाज लंकेश यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा बॉल. पंचांनी लाईन पाहिली आणि त्यानंतर मात्र सिग्नल दिला. यस इट्स अ वाईड बॉल आणि एक्स्ट्रा चेक धाव संघाच्या खात्यामध्ये. 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा धावपटलावरती. पहिल्या 8 बॉलमध्ये 13 जमल्यात. आता 10 बॉलमध्ये 13 जमवायचे आहेत. चांगला फटका. फिल्डर आहेत. झेल होती परंतु अगदी हार्ड होती आणि त्यानंतर मात्र 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. पहिली विकेट शिवाजीची विकेट. अगदी मग अशाच रीतीची झेल अगदी चांगल्या रीतीने त्यानं टिपली होती परंतु यावेळेस थोडंसं कुठेतरी अगदी कमतरता पाहायला मिळते आणि या 2 धाब्याने संघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. 9 चेंडू 11 धाब्यांची गरज. गोलंदाज सज्ज आकाश. ऑन साईडला हलक्यातनं अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल केलाय. डीप मिड विकेटला फिल्डर आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाबा देखील वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. आता 2-2 धाब्याने समीकरणामध्ये सातत्याने बदल होताना पाहायला मिळेल आणि 17 ऑन दी बोर्ड. 17 धाबा जमल्यात. 8 चेंडू 9 धाब्यांची आणखी गरज. 8 चेंडू 9 धाबा. कशा रीतीनं मॅच अगदी अंतिम बॉलवरती जाताना पाहायला मिळेल का. कशा रीतीने धाबा रोखल्या जातील. कशा रीतीने धाबा जमतील आणि मग हे सर्व चित्र अगदी पाहिलं जाणार. यावेळेस चांगले फिल्डिंग कारण तर ठाऊक आहे आता एक एक धाव इथून मात्र इम्पॉर्टंट आहे वाचवणं. 2 धावा आल्यात. 19 धावा जमल्यात. बॉल टू रन्स आता कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. 7 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. एखादा षटकार आला तर या मॅच मध्ये पूर्णपणे इन होताना पाहायला मिळेल बॅटिंग टीम. इथून दॉट बॉल आतले तर मॅच मध्ये वेगळं चित्र. प्रहार केलाय. झेलची संधी. ही झेल इम्पॉर्टंट होती या मॅच मध्ये आणि ती झेल मात्र सुटली. आता या झेलीची किंमत मात्र तुम्हाला निश्चितच मोजावी लागेल. मिळतायत 2 धाबा. आता कदाचित झेल झाला असला तर विकेट मिळाली असती. 6 बॉलमध्ये 7चं समीकरण उरलं असतं परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला स्थान नाहीये. आता येणारे 6 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. चला टीम मीटिंग घेऊ नका. फिल्डिंग टीम पंच चला वॉर्न करा. आपण देखील टीम मीटिंग घेऊन देऊ नका. जो कोणी गोलंदाज असेल तो आपण त्वरित स्वीकारा आणि त्वरित मॅच ऑन करा. जशा रीतीने आता शिवाजीवरती भरोसा आहे बॅटिंग टीमचा.
जांभिवली ठाकूरपाडा टीमने या धाबा डिपेंड केला. सामना जिंकला तर अनिल ठाकरे यांच्याकडून 5,000 रुपयांचे कॅश प्राइज. अंतिम षटक 5 धाबा वाचवण्याकरता गोलंदाज ओमकार आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. धाबा जमतील का धाबा वाचवल्या जातील. क्रिकेटमध्ये सातत्यानं म्हटलं जातं मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा अगदी श्रेष्ठ ठरत असतो. आता ओमकार इथून कितपत श्रेष्ठ ठरेल, कशा रीतीनं धाबा वाचवतील आणि खरं तर टीमनं दाखवलेला विश्वास कशा रीतीनं पार पाडला जाईल. परंतु समोर ताकदीचा फलंदाज शिवाजी यांना आपण पाहतोय. 6 चेंडू 5 धाबा. पहिलाच बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. फिल्डर आहे तैनात. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील वेगानं कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्याने संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती पाहायला मिळेल. आता 5 चेंडू आणि 3चं समीकरण. 5 चेंडू 3 धाब्यांचं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. पाच चेंडू 3 धाबा. धाबा वाचल्या तर मोठं पारितोषिक आहे. परंतु फटका चांगला आहे. डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा पुन्हा एकदा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 धाब्याने स्कोर इज लेवल. परंतु या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. येणारे 4 चेंडू आता 1 धाब्याची गरज. पहिल्या सत्रामध्ये धाबा बनणं गरजेचं होतं. जे टार्गेट सेट करणं, जे टार्गेट उभारणं इम्पॉर्टंट होतं. टार्गेट मात्र सेट होताना पाहायला मिळालं नाही. आणि मग या सेकंड इनिंग मध्ये कुठेतरी थोडीशी खडतर परिस्थिती, थोडीशी कठीण परिस्थिती फिल्डिंग टीमची पाहायला मिळते. 4 चेंडू 1 धाव आणि ती 1 धाव देखील कंप्लीट झाली आहे. 3 चेंडू राखून हा सामना जिंकलाय. सुपर 4 मध्ये दाखल झालाय बॅटिंग करणारा कोपऱ्याची वाडी टीम.